गोविंदा मित्रांनो सध्या काय चालू आहे माहिती आहे का? मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणचा वाद खूप सध्या पेटलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का? आता त्याच्यावर पोस्ट करणारे म्हणजे ज्याला लयच कंडे समजा ओबीसी समाजाविरोधात पोस्ट करायची, मराठा समाजाच्या विरोधात पोस्ट करायची, असे जे वाफाला आलेले आहेत काय त्याचे प्रमाण एक लयच सोशल मीडियावर वाढलेले. समजा आता एखाद्या मराठा समाजाच्यानं पोस्ट केली मराठ्याच्या समर्थनात की त्याला विरोध करायला दुसऱ्यानं पोस्ट करायची, ओबीसी समाजाने पोस्ट केली की त्याला विरोध करणारी, अशी टोचून शिव्या देणारी नाहीतर असे अश्लील बोलणारी पोस्ट करायची, अशी दोन्ही समाजाकडून चालू आहे. व्हायला काय माहिती त्याच्यात ह्या हरामखोर लोकांमुळं कमेंट करणाऱ्या दोन्ही समाजाचं वातावरण बिघडाले आणि समाज माध्यमाचं पण वातावरण बिघडाले. मग एकूणमेकाला शिवीगाळ करणे, एकूणमेकाला मारहाण करणे, असे प्रकार हे सध्या वाढत चाललेत. मग पुन्हा होते काय माहिती आहे त्याच्यात हे जे वाफाला आलेलं आहे कमेंट करणारा, पोस्ट करणारा, त्याच्याविरुद्ध कोणीतरी कंप्लेन करणार, पर्टिक्युलर समाजावर पोस्ट केली की दुसऱ्या समाजाचं त्याच्यावर पोस्ट करणार, त्याच्यावर कंप्लेन करणार. मग व्हायला काय माहिती काय, पोलीसवाले कदरलेत हे अशा पोस्ट टाकणाऱ्या विरोधात. मग होते काय, पोलीसवाले ह्याला कंप्लेन केली की पोलीसवाले ह्यातलं उचलून नेतात आणि गांडीवर चांगले रट्टे देतात. काहून की पोलीसवाले बी कदरलेत बिचारे, काय करते ना, त्याला दुसरा पर्यायच नाही. मग ह्याच्या गांडी चांगली सोडून काढली का ह्याची निश्चिती होती, केस पडती, पुन्हा जिंदगीत नोकरी लागत नाही, ह्यो बेजार, घरचे बेजार, नेत्याला माहीत नाही हे चुतमारीचं कोण आहे. पण व्हायला काय माहिती आहे काय, ह्याला लय जोर यायला आहे पोस्ट करणाऱ्याला, कमेंट करणाऱ्याला. म्हणून माझं सांगणं इतकंच आहे की अशा एकमेकाविरुद्ध पोस्ट करून वातावरण खराब करू नका. कारण की आरक्षण मागण्याचा अधिकार सगळ्याला आहे, ते कोणी बी असू, समजा कोणत्या समाजाचा असू, कोणत्या जातीचा असू, त्याला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. आणि तुम्ही पोस्ट केल्यानं, कमेंट केल्यानं तुम्ही काय लय मोठा तीर मारणार नाहीत, फक्त तुमची गाठ सोडून निघणार आहे, एवढं ध्यानात ठेवा. आणि आपापले संबंध जपा. जय हिंद, जय महाराष्ट्र.